पहिली जी मागणी होती त्यावरती परवा सरकारने शासन निर्णय केला आहे आणि मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगू इच्छितो। परवा जो शासन निर्णय निघालेला आहे त्यामध्ये ओबीसी समाजाचं कुठेही आरक्षण कमी झालेलं नाही, ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला नाही। आणि मी वारंवार जे आपल्याशी बोलत होतो की सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, तर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची तरतूद सुद्धा त्या बिहारमध्ये नाही आहे। म्हणून आमची पहिली जी मागणी आहे ती सरकारने मान्य केली असं जर तुम्ही म्हटलं त्याच्यामध्ये वाव होणार नाही। आणि यासोबतच ज्या उर्वरित केल्या मागण्या आहेत यामध्ये प्रामुख्याने यावर्षी आमच्या विदर्भामध्ये अतिवृष्टीचा फार मोठा तडाखा बसलेला आहे, त्याच्यामुळे शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। ही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई तात्काळ सरकारने द्यावी आणि त्यांना दिलासा द्यावा ही आमची मागणी आहे। सरकारने ओबीसी समाजाच्या विद्यार्थ्यांकरता 72 वसतिगृह सुरू करण्याचा 2 वर्षापूर्वी जो निर्णय घेतला त्या निर्णयानुसार 54 वसतिगृह सुरू झालेले आहेत, 18 वसतिगृह अजून सुरू झालेले नाहीत। ते वसतिगृह लवकरात लवकर सुरू करून विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा ही सुद्धा आमची मागणी आहे। म्हाडा आणि सिडकोसारख्या सरकारी संस्थेमध्ये ओबीसी समाजाला अजूनपर्यंत आरक्षण लागू केलेलं नाही, त्या म्हाडा आणि सिडकोमध्ये सुद्धा आरक्षण लागू करण्यात यावे ही आमची मागणी आहे। मुलींना 100% शिष्यवृत्ती दिलेली आहे, मुलांना सुद्धा त्याच धर्तीवर 100% शिष्यवृत्ती लवकरात लवकर लागू करण्यात यावी ही सुद्धा आमची मागणी त्या ठिकाणी आहे। आणि सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे महायुती संस्थांनी ओबीसी विद्यार्थ्यांकरता प्रशिक्षण आणि फेलोशिप देण्याचं काम करतो। त्या संस्थेला 1000 कोटी रुपयाची गरज असताना फक्त 300 कोटी रुपये निधी दिलेला आहे। जी 700 कोटी रुपयाची चूक आहे ती लवकरात लवकर देऊन या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती आणि वेळेवर प्रशिक्षण आणि वेळेवर फेलोशिपची रक्कम मिळण्याकरता ही राशी त्वरित वितरित करणं गरजेचं आहे, ती करावी। त्या फेलोशिपचे 3 वर्षापासून 126 कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत आहे, ती राशी सुद्धा सरकारने लवकरात लवकर त्वरित वितरित करावी व 3 वर्षापासून जे पोरं तापाची काम करत आहेत, संशोधनाचं काम करत आहेत त्यांना दिलासा द्यावा अशा मागण्या आज आम्ही सरकारला। जरांगे पाटील यांनी लेखी GR मागितला होता, त्यानंतर उपोषण मागे घेतलं। तुमचा सरकारवर विश्वास आहे का? शाब्दिक शब्दानं आश्वासन दिलं तर मागे घेणार का की लेखी GR हवा आहे तुम्हाला? हे बघा, कधी पण आधी चर्चा होणं आवश्यक आहे। चर्चा झाल्याशिवाय संवाद झाल्याशिवाय काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं याचा अंतिम निर्णय होत नाही आणि तो अंतिम निर्णय झाल्यावरच शासन लेखी स्वरूपामध्ये देत असते, हा प्रशासनाचा एक भाग आहे। आणि म्हणून आज मंत्री महोदय आमच्यासोबत कशी चर्चा करतात, किती मागण्या मान्य करतात ते आम्हाला मान्य आहे का या सर्व याच्यावरती सर्व विचार होईल आणि त्याच्यानंतरच हे आंदोलन घ्यायचं याच्यावरती चर्चा। आज काही ओबीसी संघटना विरोधात काळा दिवस मानतायत, आंदोलन करतायत की आमचं नुकसान झालं, तुम्ही ओबीसीचे नेते आहात, अभ्यासक आहात, मला वाटतं का तुम्ही जरांगेसाठी GR काढला त्यामुळे ओबीसीच्या ताटातलं काढून तिकडे दिलंय? मी कालपासून आपल्याला जबाबदारीपूर्वक अभ्यासपूर्ण सर्व प्रकारची जबाबदारी घेऊन सांगतो आहे की हा जो सरकारने शासन निर्णय काढलेला आहे या शासन निर्णयामुळे ओबीसीचं 0.1% आरक्षण कमी झालेलं नाही। या जुन्या तरतुदी आहेत याच तरतुदी त्याच्यामध्ये टाकण्यात आलेल्या आहे, त्याच्यामुळे ज्यांच्याकडे वडील आजोबा पंजोबा खापर पंजोबा या वंशावळी नात्यानुसार कुणाकडे तरी ओबीसीचं प्रमाणपत्र असेल तर इतर नातेवाईकांना जातीचं म्हणजे पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र देण्याची तरतूद ही 2000 पासून आहे, नवीन त्याच्यामध्ये काही नाही आणि त्याच्यामुळे ओबीसीचं कुठेही नुकसान होणार नाही। सर एक बातमी अशी येते की मराठवाड्यातल्या 8550 पैकी फक्त 1516 गावांमध्येच कुणबी नोंदी सापडलेल्या आहे। सरकारनं जो आता हैदराबाद गॅझेटचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ओबीसीची संख्या वाढण्याची सरांचा जो इंटरव्ह्यू सुरू आहे मागचे जे लोक त्यांनी बाजूला फक्त मी
मी आपल्याला सांगतो, मी जबाबदारीपूर्वक आपल्याला बोलतो की या शासन निर्णयानुसार सुद्धा वंशावळीतील नातेसंबंधांपैकी जर कुणाकडे कुठली जातीचं प्रमाणपत्र असेल आणि ती व्यक्ती तशा प्रकारचं प्रतिज्ञापत्र संबंधित व्यक्तीला देत असेल की माझ्याकडे कुठली जातीचं प्रमाणपत्र आहे, हा माझा या वंशावळीतील संबंधानुसार माझा जवळचा चुलत भाऊ आहे वगैरे नातेवाईक आहे, याला सुद्धा कुठली प्रमाणपत्र देण्यात यावं तरच तो अर्ज करू शकेल, अन्यथा अर्जच नाही करू शकतो. ही पद्धत आज अस्तित्वात आहे. हीच पद्धत या शासन निर्णयामध्ये पोलीस चौकीच्या बाजूला ज्या जागा ठेवलेल्या गाड्या ठेवलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुवर्ण मध्य साधला ओबीसी शासनाच्या वतीने पोलीस विभागाच्या वतीने सूचना दिल्या इथे जास्त शासनाच्या वतीने ते सूचना आलेली आहे त्या गाड्या ठेवलेल्या पोलीस चौकीला. मला एक सांगा, मी जबाबदारीपूर्वक वक्तव्य आहे, त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. आमचं कुठेही नुकसान झालेलं नाही. त्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना सुद्धा खूप केलेलं आहे. आंदोलनकर्त्यांनी गुलाम उघडलेला आहे, गुलाम त्यांनी आंदोलन मागं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ते त्यांच्या प्रश्नामध्ये यशस्वी झालेले आहे. याच्यासही तुम्ही फडणवीसांना देणार कुठल्याही गोष्टीचं श्रेय नक्की मुख्यमंत्र्यालाच जात असते आणि मुख्यमंत्री त्या मान्यतेशिवाय कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही शासन निर्णय मिळत नाही. नक्की त्याचं पूर्ण श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांना. उनसे मंत्री महोदय से चर्चा है वो देखे रहते यहाँ पे आने वाले अन्य विभाग से हम लोग बिलोंग करते हैं. ओबीसी मंत्रालय की ओबीसीचा उपयोग फक्त निवडणुकीपुरता होतो असंही म्हटलं जात आहे, कारण ज्या पद्धतीनं महामंडळ बनवण्यात आले होते ते महामंडळाला निधी देण्यात आला नाही, त्यामुळे ही परिस्थिती एक महायुतीच्या संदर्भात होईल का असं वाटते का की अनेक समाजाचे छोटे छोटे महामंडळ बनवले होते त्याला निधी देण्यात आलेला नाही. आमचा प्रश्न आहे मी ओबीसी समाजाच्या विद्यार्थी युवक आणि सामान्य नागरिकांच्या हक्कासाठी जे अधिकार संविधानानुसार संविधानाच्या कलम 340नुसार आम्हाला मिळायला पाहिजे ते मिळवून घेण्याची लढाई मी संघर्ष करतो लढतो आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 2016 पासून प्रत्येक वेळेस सरकारने आम्हाला मदत केली आणि त्यामुळे या कालावधीमध्ये 59 GR शासनाने काढलेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याचा फायदा ओबीसी समाजातील विद्यार्थी युवक आणि जनमानसाला होत आहे. आम्ही आपल्याला जे प्रश्न वाटतात ते प्रश्न सोडवून घेण्यासाठी आम्ही संघर्ष करतो. त्याच्यामुळे इतर बाबतीवर भाष्य करून मला काही योग्य वाटत नाही. तुम्ही म्हणता की नुकसान झालेलं नाही, न्यायालयात जाण्याची ओबीसी समाजामध्ये संभ्रम आहे. आता ते अभ्यास करतील. एकदम तुमच्या हातामध्ये शासन आधी त्याचं सूक्ष्मपणे वाचन व्हायला आणि जेव्हा ते सांगतात ते विचार होतील कुठल्या कारणामुळे कोणतं असं वाक्य आहे त्याच्यामध्ये त्यामुळे आम्हाला धोका होणार आणि शंका नाही पाहिजे. काँग्रेस सांगा लोक शंका व्यक्त करतात. शंका व्यक्त करायला काय अर्थ आहे? लोकांनी काँग्रेस सांगावं या तरतुदीमुळे ही तरतूद या शासन निर्णयात केलेली आहे, या तरतुदीमुळे आमच्या ओबीसीचं नुकसान होणार आहे. तर मी समजू शकेन आम्हाला शंका आहे, आम्हाला शंका थोडी. एवढे लिगल एक्सपर्ट आपल्याकडे बसलेले आहेत, त्या लिगल एक्सपर्टचा सल्ला घ्यावा आणि काँग्रेसचा रिपोर्ट सांगून मग सांगावं की आमचं जगनने जे 58 लाख योजना काढलेल्या होत्या त्या सध्याला मध्ये येणार आहेत. बघा मी आतापर्यंत वारंवार सांगितलेला ह्या 58 लाखाचा जो आकडा सांगितला जातो त्याच्यात 0.01% तथ्य नाही. कारणसहित सांगतो त्याच्या 58 लाख नोंदी सापडलेल्या आहेत. या 1950 पूर्वीपासून तर आजच्या तारखेपर्यंत ज्यांच्या महसुली किंवा शैक्षणिक कुणबी जातीची किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीची बँक आहे या नोंदी आहेत.
त्यामध्ये 99.99% लोकांकडे आधीच प्रमाणपत्र आहेत ना. नवीन काय आहे याच्यामुळे काय नवीन काही लोक नाही आले. आमच्या आता 4 पिढ्या गेलेल्या आहेत. त्या 4 पिढ्यांजवळ ते प्रमाणपत्र आहे. ते काही यांच्या आंदोलनामुळे आम्हाला मिळाली नाही. तुम्ही त्या तो आकडा घेऊन कसे काय सांगताय की नवीन लोक येणार आहे? अरे आम्ही तुमच्याच ओबीसी आहोत. आता काय आता नव्याने आलो आम्ही. त्याच्यामुळे हा जो 58 लाखाच्या आकड्याचा पाऊल केला जातो आणि त्याच्यामुळे एवढे लोक ओबीसी झाले आणि आता ओबीसी अशी भाषा जे नेते वापरतात त्यांनी जबाबदारीपूर्वक वक्तव्य करावं, अभ्यास करावा आणि नंतर वक्तव्य समाजाची दिशा छगन भुजबळ साहेब म्हणताय छगन भुजबळ साहेब म्हणतात कुठेतरी ओबीसीवर अन्याय होत आहे. गोष्टी होत नाही की काय होतं जीआर काढू नका असं म्हणताय. आता कोर्टात जाणार आहे असं काल माननीय भुजबळ साहेबांची प्रेस जर आपण ऐकली असाल त्यांनी एवढं सुंदर वक्तव्य केलेलं आहे की आमचा हा शासन निर्णयाचा अभ्यास सुरू लिगल लोकांशी आमचा संपर्क सुरू आहे. गणेश विसर्जनाचे दिवस असल्यामुळे ज्येष्ठ विधिकर्ता उपलब्ध होऊ शकत नाही राहिले. त्याच्यामुळे गणेश विसर्जन झाल्यावर ज्येष्ठ विधिकर्त्यांची आम्ही चर्चा करू आणि जर आमच्यावरती अन्याय झाला असं वाटलं तर आम्ही कोर्टामध्ये पुन्हा जायला मागे पुढे पाहणार नाही. या शासन निर्णयामुळे समाजाचं नुकसान झालं असं आमचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक छगन भुजबळ साहेबांनी आजपर्यंत कधीही म्हटलेलं नाही. मी काही विशेष पाहण्यावरती त्यांचं वक्तव्य ऐकलं सांगतो. तुमचा अभ्यास झाला का? तुम्ही अभ्यास केला का? त्या जीआर मधून वाटतं का ओबीसी नुकसान होईल? 1% सुद्धा नाही. मी वारंवार सांगतोय या जीआरमुळे ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का पोहोचलेला नाही.